उपस्थित मंचावरील कलाकारांचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रहो, आम्ही नेहमीच असं म्हणतो की शिधे सरांची जेव्हा शाबासकी असते तेव्हा येणारा कलाकार हा गुणवत्ता आणि दर्जा याचा मानदंड प्रस्थापित करणाराच घडतो आणि त्याचा एक प्रत्यय, एक झलक आपण पाहिली. इतकंच नव्हे तर चैतन्याने जे आज चैतन्य निर्माण केलं त्यातून पुढच्या पिढीतसुद्धा आश्वस्त वाटावं अशी परिस्थिती आहे. म्हणून कार्यक्रमाची सुरुवात अतिशय आनंदाने करून दिल्याबद्दल यांचे खास आभार. अथर्वची संवादिनी पुन्हा एका वादनामध्ये मिळणारच आहे आजच्या कार्यक्रमात ऐकायला, पण तोही आता ह्या परिवाराचा भाग होऊन अतिशय सुंदर संवादिनी वादन करतो. यासाठी आम्ही सगळेच नेहमीच त्यांच्या कौतुकामध्ये सहभागी असतो. मी प्रत्यक्ष मंचावरचा कार्यक्रम बघत असतानाच अनेक मान्यवरांचा प्रतिसाद बघत होते आणि त्यावरून मला असं वाटतं की जेनेटिकली प्रोग्रॅम्ड असं जगात खरंच काही असेल असं मला वाटत नव्हतं, पण ते असावं असं म्हणण्यासारखी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सर्वांच्या वतीने कौतुक, मनपूर्वक धन्यवाद. आज आम्हाला अतिशय आनंद वाटावा अशी परिस्थिती आहे, कारण खूप मोठे मान्यवर आणि सरांच्या मित्रपरिवारातले लोक आवर्जून इथे उपस्थित आहेत. सरांनी म्हटल्यानंतर ते येणार आणि आम्ही त्यांना निमंत्रित केल्यानंतर ते आमच्याबरोबर असणार हा विश्वास जरी होता तरी त्यांनी प्रत्यक्ष आल्यानंतर आम्हाला खरोखर त्यांचं स्वागत आणि सन्मानाची जी संधी मिळते त्याकरता आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. मगाशी दीपप्रज्वलनाला उल्लेख झाला, त्या व्यक्तींव्यतिरिक्त काही नावं त्याच्यामध्ये आता मी भर घालते. कैलास जीवनचे रामभाऊ कोल्हटकर सरांचे जिवलग मित्र आहेत आणि ते पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्यांचं आमच्या सगळ्या शिधे सरांच्या शिष्य परिवारातर्फे मी हार्दिक स्वागत करते. आता मी मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करते आहे. आजचे प्रमुख अतिथी आहेत आपले आदरणीय अरुण कशाळकरजी, माननीय वसंत मराठे यांनी पण मंचावर यायचं आहे. संगीताच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व आदरणीय भरत बलवल्लीजी सुद्धा आज मुद्दाम उपस्थित आहेत. त्यांनाही मंचावर येण्याची विनंती आहे. मित्र हो, आदरणीय अरविंद कुमार आझादजींचं पण आगमन झालेलं आहे, त्यांनाही मंचावर येण्याची विनंती आहे. आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता आमच्या सर्वांचे लाडके आनंद शिधे सर, इथे उपस्थित असलेल्या अनेकांना तिरकवाजींच्या पुण्यतिथीचा हा सोहळा आहे असंच मंचावर आम्ही जाहीर केलेलं आहे. परंतु आपल्या सगळ्यांना सांगायला मला अतिशय मनापासून आनंद होतो की लवकरच शिधे सर वयाची 80 वर्ष पूर्ण करणार आहेत आणि इतके मान्यवर आणि मित्र परिवार आलेला असताना पुन्हा ही गोष्ट थोडीशी पुढे ढकलून उशिरा करणं आमच्या मनाला रुचलं नाही, म्हणून आम्ही आजच तो पण कार्यक्रम ह्या मंचावर करायचं योजला आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम अरुण कशाळकरजी, नितीन डेगवेकर. मित्र, ही मंडळी खूपच ज्येष्ठ आणि एक एक व्यक्ती स्वतःमध्येच जणू काही एखाद्या संस्थात्मक ह्याच्यापेक्षा मोठी असावी इतकी कार्यकर्तृत्वानी मोठी आहे. परंतु शिधे सरांच्या शिष्य परिवाराला या निमित्ताने काही शुभाशीर्वाद घेण्याचा मोह आम्हाला टाळता आलेला नाही आणि म्हणून आम्ही हे सगळे सत्कार जे करतो आहोत ते शिष्य परिवारातल्या प्रतिनिधींच्या वतीने करतो आहोत. आणि म्हणून नितीन डेगवेकरांना मी विनंती करते की त्यांनी अरुण कशाळकरजींचा सन्मान करावा. त्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन आमच्या वतीने त्यांचं स्वागत करावं. पुढचं स्वागत आम्ही करतो आहोत आदरणीय भरत बलवल्लीजींचं.
त्यासाठी मी अजित शिधे यांना विनंती करते की आमच्या सर्वांच्या वतीने त्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. हो. अजित शिधे यांना विनंती आहे की अरविंद कुमार आझादजींचं पण स्वागत करायचं आहे. फक्त टायमिंग नाही आहे. खूप चांगलं योगायोगाची गोष्ट मी सांगते. ते नेहमीच पॉलिटिकली इतके करेक्ट कसे असतात मला कळत नाही. आमच्याकडे चिल्ला कार्यक्रम जेव्हा सरांनी पहिल्यांदा केला त्यावेळी अरविंद कुमार आझादजी आले होते आणि तो दिवस होता 14 ऑगस्ट. उद्या आहे 26 जानेवारी. काहीतरी राष्ट्रीय महत्त्वाच्या सणा इतकं महत्त्व ते आमच्या परिवाराच्या कार्यक्रमाला देतात आणि म्हणून त्यांचं हार्दिक स्वागत. जसं अरविंद आझाद बरेच वेळा स्वतः म्हणतात हमारा नाम ही आज़ाद है तो इसलिए ये मौका वो बराबर साधते आए हैं. आता मी शिधे सरांना विनंती करते की त्यांनी वसंत मराठे यांचा सन्मान करायचा आहे. मित्र हो, वसंत काकांची नुकतीच 75वी अमृत महोत्सव झाला, पण आम्हा सर्वांच्या उपस्थितीत त्यांचे आशीर्वाद घ्यायचे राहिले आहेत, त्यांचा गौरव करायचा राहिला आहे. शिधे सरांना मी विनंती करते की त्यांनी वसंत मराठे यांचा सन्मान करावा. मगाशी मी जो उल्लेख केला की सरांचं अभिष्टचिंतन आम्हाला सर्व शिष्य परिवारातर्फे करायचं आहे आणि यासाठी मी आता अरुण कशाळकरजींना विनंती करते की त्यांनी शिधे सरांना शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन ते मानपत्र देणं. सर्व सत्कार करणाऱ्या व्यक्तींचे मनपूर्वक आभार. आता एका महत्त्वाच्या गोष्टीकडे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. सरांचा गौरव आपण आत्ता कशाळकरजींच्या हस्ते केलेला आहे, पण सर्व शिष्यांना असं वाटत होतं की सरांप्रतीची भावना आम्ही सरांना एक मानपत्र देऊन व्यक्त झाली पाहिजे आणि म्हणून सरांसाठी एक मानपत्र त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आधी मी ते वाचते आहे आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून, आणि नंतर आमच्या सर्वांमधले ज्येष्ठ शिष्य श्रीकांत शाळीग्राम हे सरांना देतील. सर्व शिष्यांच्या भावना करणारं हे जे मानपत्र आहे, आदरणीय गुरुवर्य श्री आनंद शिधे सरांना सादर प्रणाम. स्वतःला भाग्यवान समजण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण तुमच्यासारखे गुरु लाभणे हे आहे. म्हणूनच आपल्या तबलावादन क्षेत्रातील लौकिकाविषयी आणि वयाच्या 80 वर्षाच्या सफल वाटचालीविषयी आपलं अभिष्टचिंतन करण्याकरता हे मानपत्र आम्हा सर्व शिष्यांच्या वतीने आज देत आहोत. तबलावादन हे तुमच्या जीवन प्रवासाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. पद्मभूषण अहमदजान तिरकवाजींचा तुम्हाला दीर्घकाळ सहवास आणि मार्गदर्शन लाभलं. त्यात खां साहेबांच्या ज्या वादनशैलीमुळे तबल्याला एवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली, त्या शैलीची नजर तुम्ही आत्मसात केलीत. त्या
त्या वादनशैलीचं जतन आणि जोपासना करून पुढील पिढीला तिच्या सौंदर्याचं आकलन करून देऊन सातत्य राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्याचे श्रेयही तुमचेच आहे. वादनातील महत्त्वाचा पैलू म्हणजे पढंत, आणि पढंत करण्यावरची तुमची हुकूमत केवळ लाजवाब. तबला वादन नित्यनेमाने तुम्ही अखंड करत राहिलात. तबला हा तुमचा पेशा नव्हता, तर ध्यास, खरं तर श्वास आहे असं म्हटलं पाहिजे. तबला वादन शिकवणारे एक श्रेष्ठ गुरु, शिक्षक ही तुमची विशेष ओळख. स्वतःकडच्या उत्तमोत्तम रचना अस्सल विशुद्ध स्वरूपात मुक्त हस्ते आपल्या शिष्यांना आजवर देत आलात. शिकवताना एका वेळी एकाच शिष्याला, तेही त्याची समज, कुवत आणि तयारी लक्षात घेऊन त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याला प्रोत्साहित करत शिकवणं ही तुमची खासियत. शिकवताना वेळ काटेकोरपणे पाळली पाहिजे आणि शिष्यांना अन्य तज्ज्ञ वादकांकडून शिकण्यासाठी सुद्धा प्रेरित करत राहिलं पाहिजे. ही तुमच्या बाबतीतली सर्वात मोठी गोष्ट आहे. बरीच वर्ष तुम्ही बँकेत कार्यरत राहिलात. अध्यापनाच्या या दुर्मिळ वैशिष्ट्यांमुळे तुमचा खरा बँक बॅलन्स तुमचे शिष्यच आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. एक व्यक्ती म्हणून तुमचा स्पष्टवक्तेपणा, परखड परीक्षण सर्वांना दिसते, पण त्यामागे गोष्टी मनपूर्वक सर्वस्व देऊन केल्या नसल्याची खंत आणि आंतरिक तळमळ असते. कोणाशीही वैरभाव धरू नका, पण आपल्यावर अन्याय झाला तर प्रत्युत्तराची सिद्धता हवीच. हा तुमचा कटाक्ष सुद्धा सर्वश्रुतच आहे. पण ही वैशिष्ट्य असलेली तुमची सगळी जी काही करामत आहे ती हळूहळू रंगीबेरंगी नाजूक फुलांचे ताटवे तुमच्या हळुवार हातांनी फुलवताना स्तिमित होऊन जातो आम्ही. वेळेचं व्यवस्थापन, शिस्त, जे करायचं ते ध्यास घेऊन, सर्वस्व झोकून देऊन आणि सहवासातील प्रत्येकाला सतत कोणतीही मदत करण्याकरता तत्पर राहायचं, ही तुमची सर्व गुणवैशिष्ट्य आम्ही सर्वांनी घेण्यासारखी आहेत. तुमच्याकडे येणाऱ्यांचं नेहमीच मनापासून अतिशय आनंदाने स्वागत होतं आणि अतिशय मनस्वी आदरातिथ्यही होतं. ह्या सर्वात तुम्हाला आदरणीय सौ शैला काकूंची मनोभावे साथ लाभलेली आहे, हे मुद्दाम अधोरेखित केलंच पाहिजे. मनापासून सांगावं असं बरंच आहे, पण आज या गौरव प्रसंगी एक सिद्धहस्त तबला वादक, एक उत्कृष्ट तबला शिक्षक आणि मनस्वी सहृदय माणूस या 3 प्रवाहांच्या त्रिवेणी संगमावर तुमच्या जीवनाचं प्रयागधाम वसलं आहे असं आम्हाला वाटतं. या तीर्थक्षेत्रावर नतमस्तक होऊन आपले आशीर्वाद सदैव आम्हाला लाभोत या अपेक्षेत आपले आज्ञाधारक शिष्य. धन्यवाद. मी श्रीकांत शाळीग्राम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने सरांना हे पानपत्र द्यावं. यानंतर आपल्यापैकी काही जणांनी मनोगत व्यक्त करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. पहिल्यांदा मी बोलवते आहे नितीन डेगवेकर यांना. आम्हा सर्व शिष्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात नितीन डेगवेकर. नमस्कार. आज 49वा खासाबांचा बरसीचा प्रोग्राम आहे. माझ्या जन्मापासून आनंद काका हे आमच्या घरच्या कुटुंबातलेत एक व्यक्ती आहेत. माझे वडील बाळासाहेब डेगवेकर, बापू काका पटवर्धन माझे गुरुजी आणि आनंद काका हे तिघं इतके सख्य मित्र होते आणि ती मैत्री त्यांनी आजपर्यंत, म्हणजे जरी बापू काका आणि वडील नाहीत पण मी
त्यांचा मुलगा म्हणून आजपर्यंत ते इतकं प्रेम करतात माझ्यावरती. एक थोडंसं मी माझं मनोगत त्यांच्यावरती मी काही लिहायचा प्रयत्न केला आहे, ते मी वाचतो. गुरुशिष्य परंपराची पिढी, आनंद शिधये व्यक्ती आणि वल्ली. तबला विश्वातील हिमालय पर्वत असे ज्यांना संबोधले जाते असे पद्मभूषण उस्ताद अहमदजान थिरकवा खासाहेब आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. साधारण 1915 ते 1920 पासून हे नाव आज तितक्याच दिमाखात सर्व संगीत क्षेत्रात व खास करून सर्वच तबला वादकांमध्ये अत्युच्च स्थानावर आहे. त्यांच्या समकालीन व नंतरही अनेक उच्च पराकोटीचे तबला वादक झाले आहेत व होत राहतील सुद्धा. पण उस्ताद अहमदजान थिरकवा हा सुवर्णमणी काही औरच. आजच्या या सर्व तरुण पिढीवरही त्यांचे वादन अविस्मरणीय व अनाकलनीय ठरत आहे. अशा ह्या उस्ताद अहमदजान थिरकवा खासाहेबांच्या खास शिष्यांमध्ये मला माहीत असलेले पंडित लालजी गोखले, पंडित नारायण जोशी, पंडित बापू पटवर्धन, डॉक्टर भिडे, राशीद मुस्तफा, भाई गायतोंडे, माझे वडील सुधीर वर्मा व अन्य. पण ह्या सर्वांमध्ये अजून एक खास शिष्य म्हणजे आमचे आनंद काका शिधे. आनंद शिधे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जसे फणस असतो, बाहेरून काटे आणि आतमध्ये गोड. आनंद काका थिरकवा खासाहेबांच्या खास मर्जीतले शिष्य. खासाहेब यांचा भरपूर सहवास त्यांना मिळाला व त्यांची वादन प्रक्रियेची नजरही त्यांनी घेतली आहे. SBI बँकेत पूर्णवेळ नोकरी करून आनंद काकांनी खासाहेबांचा तबला जोपासला व संवर्धन केला. थिरकवा खासाहेब तसेच निजामुद्दीन खासाहेब यांच्या वादनाची सौंदर्य स्थाने व सादरीकरण कसे असावे ह्याचा अभ्यास करून तो इतर सर्व कलाकारांना व आपल्या शिष्यांना सांगून आनंद काकांनी त्या उस्तादी गोष्टींचा सुगंध कसा दरवळेल ह्याकडे कटाक्ष ठेवला आणि त्यांनी जो आनंद अनुभवला तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य गेली कित्येक वर्ष अव्याहत व निर्व्याज करत आहेत. हे निर्व्याज ह्याच्यावर एक छोटंसं सांगतो. साताऱ्यामध्ये एक संस्था होती, एक सामाजिक कार्य करणारी. तिथे आनंद काका जवळजवळ मला वाटतं 5-6 वर्ष स्वखर्चाने जाऊन तिथल्या मुलांना शिकवत असत. का तर हा परंपरेचा तबला सगळीकडे वाढला पाहिजे. म्हणजे तिथे त्या मुलांकडनंही फी घेत नसत. म्हणून मुद्दाम म्हणतं की हे निर्व्याज असं आजकाल कोणी करत नाही. अनेक जुन्या उस्तादांच्या आठवणी व किस्से सांगत नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करत असतात. तसेच कधी मिश्किल स्वभाव ही लहान मुलासारखा मध्येच डोकावतो. त्यांच्या सर्व गुरुबंधूंमध्ये आनंद काका सगळ्यांना जवळचे. तसेच मैत्र पण असावा तर आनंद काकांसारखा. सर्वांच्या मदतीला हे अग्रेसर. कुठलीही आणि कसलीही मदत सर्वात आधी हे त्या व्यक्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहणार व हा खास स्वभाव कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसावं म्हणून मुद्दाम सांगतो. कारण त्यांच्या खट्याळ आणि चेष्टेखोर व कधीतरी एकदम कडक परखड बोलणारे आनंद शिधे सर्वश्रुत आहेत. पण ह्या स्वभावाबरोबरच ही मायेची ऊब देणारी झालर असलेला स्वभाव त्यांनी कधीही सर्वांसमोर मांडला या देखावा केला नाही. आपण म्हणतो ना, ह्या कानाचे त्या कानाला कळले नाही पाहिजे, असा हा ही एक गुण व अशी ही अनोखी गुणकारी व्यक्ती. अशा ह्या त्यांच्या सुवर्ण गुणांचा साक्षीदार म्हणून मी खूप भाग्यवान समजतो. इतका जिव्हाळा, प्रेम, दिलखुलास व्यक्ती आजकाल सापडणे दुर्मिळ. अशा ह्या हरहुन्नरी व्यक्तीचा कणा म्हणजे आमच्या काकू सौ शैला आनंद शिधे, आनंद काकांच्या सुविद्य पत्नी. तितक्याच प्रेमाने कसलीही व कशाचीही उणीव न भासवता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे आगत स्वागत करत ही माऊली ही खंबीरपणे आनंद काकांना सतत साथ देत आहे. आनंद काका नेहमीच सर्व शिष्यांना खासाहेब कसे वाजवत ते सांगत व पढंत कशी करावी हे पण प्रत्येकाचा अभ्यास करून घेत असतात. तबला वादनात पढंत हा एक विशेष अध्याय आहे. आनंद काकांनी ह्यावर भरपूर मेहनत घेतलेली आपल्याला नक्कीच जाणवते. ते नेहमीच सांगतात, पढंत नीट करा तर वाजवणे सोपे होईल. उस्ताद थिरकवा खासाहेब ते उस्ताद निजामुद्दीन ते अगदी सामान्य शिष्यगण व रसिक श्रोता असो, आनंद काकांचा अव्याहत प्रेमळ झरा कधीच आटला नाही. आज त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. आजही ज्या उत्साहाने ते कार्यरत आहेत त्यांच्या या वृत्तीला व जिद्दीला आम्हा सर्व शिष्यवर्गाचा सलाम. त्यांना उत्तम निरोगी व उदंड आयुष्य लाभो व आम्हा समस्त शिष्य परिवाराला त्यांचे सखोल मार्गदर्शन मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.
धन्यवाद नितीन. यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय भरत बलवल्ली यांना. ते सरांना एक पुस्तक देऊ इच्छितात आणि त्यांचं मनोगतही आम्हाला ऐकायचं आहे. भरत बलवल्लीजी. नमस्कार. मी काही फार वेळ घेणार नाही, पण बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कारण मी शिधे काकांना माझ्या लहानपणापासून बघतो आहे. लहानपणापासून अशासाठी बघतो आहे कारण ते माझ्या बाबांचे घट्ट मित्र, आणि बाबांचे घट्ट मित्र असल्यामुळे आमच्या घरी त्यांचं येणं जाणं, माझ्या बाबांचं त्यांच्या घरी येणं जाणं, माझं त्यांच्या घरी येणं जाणं हे खूप जास्त आहे. आणि ते असल्यामुळे मला त्यांच्याकडनं, जसं मला बाबांकडनं लईची तालेची तालीम मिळाली, तसं त्यांच्या दृष्टीने सुद्धा मी उस्ताद निजामुद्दीन खासाहेब असतील, अहमदजान तिरखवा खासाहेब असतील किंवा अमीर हुसेन खासाहेब असतील, ह्यांच्या तबल्याची ओळख मला त्यांच्याकडे असलेल्या संग्रहांमुळे झाली. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्यांच्याकडे खूप मोठा गायकीचासुद्धा आणि वादनाचासुद्धा आणि इतर संगीतातल्या सर्व प्रकारांचा खूप मोठा संग्रह आहे. तो संग्रह त्यांनी माझ्याबरोबर शेअर केला, त्याच्यामुळे माझ्यासुद्धा गायनाच्या कक्षा रुंदावल्या असं मला वाटतं. आणि सांगायचं आहे म्हणजे की मी लहानपणापासून त्यांना बघत असल्यामुळे खऱ्या गुरुची जी लक्षणं असतात, म्हणजे हातचं न राखता सगळं जे आहे ते शिष्यांवर उधळून कसं देता येतं, ते त्यांना बघून मला बघायला मिळालं. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की माझ्या वडिलांसारखंच त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यांच्या मिसेस, मी त्यांना आईच म्हणतो. सो अशा सगळ्या संबंधांमुळे आज मी स्पेशली मुंबईवरनं इथे त्यांच्या वाढदिवसासाठीच आलो. आणि आज त्यांना जे मी पुस्तक देतो आहे ते पुस्तक असं आहे की त्या पुस्तकाचं नाव आहे भरतवाक्य. त्या पुस्तकामध्ये माझे सांगीतिक आणि आध्यात्मिक विचार आहेत, ज्याचं विमोचन आता भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी केलं. ते पुस्तक मी त्यांना देऊन त्यांचा सत्कार करू इच्छितो. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की शिधे काकांसारख्या लोकांनी 100 वर्ष जगावं. कारण त्याचं कारण सांगतो की तो काळ जो होता, म्हणजे तिरकवा खासाहेब किंवा ह्या सगळ्या लोकांचा जो काळ होता, त्या काळातला आणि आमच्या जनरेशनला जोडणारा तो एक खूप मोठा दुवा आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्याकडनंच त्या लोकांनी काय हिमालयासारखं काम करून ठेवलं ते सगळं अनुभवायचं असेल, ते सगळं शिकायचं असेल तर ह्यांच्यासारखी माणसं आपल्याला हवी आहेत. म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य संपन्न बनवून त्यांना आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडनं घ्यावं ही प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करते आहे माननीय अरविंद कुमार आझादजींना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. अरविंद कुमार आझाद. यहाँ उपस्थित आप सभी लोगों को हमारा विनम्र प्रणाम. हम आप सभी से इजाज़त चाहेंगे, आपकी अनुमति चाहेंगे की आप हमको हिंदी में बोलने की इजाज़त दें. तसं मी अस्खळीत मराठी बोलू शकतोय, मी आज़ाद आहे, लेकिन हम शायद हिंदी में बात करें तो हम अपनी जो भी दो चार हमारी श्रद्धा के फूल हैं आनंद जी के लिए, वो हम आपसे साझा कर पाएंगे. यहाँ जितनी बड़ी बड़ी तस्वीरें रखी गई हैं, ये सब तबला के देवता हैं, चाहे वो तिरकवा खां साहब हों, निजामुद्दीन खां साहब हों. ये सब देवताओं के नाम हैं मेरी नज़र में. तबला वादक तो हैं. मैं सभी बुजुर्गों को इस नज़र से देखता हूँ कि उन्होंने इतना किया है, इसलिए हम लोग यहाँ तक आए हैं.
घराना और ये सब मायने नहीं रखता है, तबला मायने रखता है। आपके हाथ से बजता क्या है ये मायने रखता है। श्रीमान आनंद सीधे जी को हम अपने बड़े भाई के रूप में देखते हैं। उन्होंने हमेशा हमको मित्रवत भी प्रेम दिया और बड़े भाई के रूप में भी रहे। उनसे एक खास रिश्ता हमारा ऐसा है कि हालांकि घराना भले अलग अलग हो, मगर तबले का प्रेम उनके रोम रोम में बसा हुआ है। ऐसे कई सारे वाकया हैं, कई सारी बातें हैं जो हमको अभी याद आ रही हैं कि वो बरबस अनायास कभी कभी किसी बात पे हम बजा रहे हैं तो आहा एक बार फिर से आजाद भाई। तो यहाँ घराना नहीं मायने रखता है, ये उनका प्रेम है तबले के लिए। हम अपनी बात नहीं कर रहे हैं, हम तो कुछ नहीं हैं। तो उनके अंदर जो सभी अच्छे तबला वादकों के लिए जो प्रेम है वो उसको हम अपना प्रणाम करते हैं। और मुझे बहुत बार सौभाग्य मिला कि हम उनके घर भी गए और भाभी जी बैठी हैं, उनके हाथ का खाना भी खाया। और आप सबों को उनका स्वभाव भी पता है, आनंद देते भी हैं और लेते बहुत तगड़ा है। आनंद तो देते हैं, उनकी तबीयत पे है, लेकिन लेते ज़्यादा हैं। बहरहाल हम बाबा विश्वनाथ से ये प्रार्थना करेंगे, दत्त महाराज से प्रार्थना करेंगे। हम दत्त संप्रदाय में विश्वास करने वाले लोग हैं। एक खास बात हम आपको आनंद जी बताना चाहते हैं कि आपके सुपुत्र अजीत जी ने चुपके से हमको फ़ोन किया था कल परसों और कहा कि आप यदि आ जाइए तो पापा को बहुत खुशी होगी और इसको बिल्कुल सीक्रेट रखते हैं, आप भी जाहिर मत कीजिए। और हमने कहा कि भैया हमारे यहाँ कार्यक्रम है, कल था, आप सबों को पता होगा। तो पंडित स्वपन चौधरी जी आ रहे हैं और उनकी फ्लाइट है तो हमको छोड़ने भी जाना है। तो बोले 5 बजे से शुरू है, आपको यदि देर भी हो जाए, यदि आप 6 सवा 6 तक भी आ जाएं तो उसी समय वो शुरू होगा उनका सम्मान। अब ये संयोग की बात है, आते ही उन्होंने हॉल में जिक्र कर दिया क्या टाइमिंग है। मी टाइमिंग ठरवून नाही आलोय, जसं मी आधीच बोललो मी आज़ाद है। हम आए और सम आ गया, इतना ही हुआ। भाभी जी ने कहा, इनामदार जी ने, कि हम पॉलिटिकल हैं। इनके यहाँ चिल्ला हुआ और 14 अगस्त को था और हम आज़ाद हैं तो शायद 15 अगस्त से इन्होंने उसको जोड़ दिया। और कल गणतंत्र दिवस है और फिर आज हम पॉलिटिकल नहीं हैं भैया। हम तो तबले के पुजारी लोग हैं, भक्त लोग हैं, सबकी पूजा करने वाले लोग हैं। ये संयोग की बात है कि वो तारीख कुछ ऐसी बन जाती है और वो सब तारीख पता नहीं आनंद जी के साथ ही होती है। वो 14, 15, ये 25, 26 ये सब इन्हीं के साथ होता है। तो हम आपका ज़्यादा समय नहीं लेंगे, फिर से हम प्रार्थना करेंगे कि आप ऐसे ही निरोग रहें, स्वस्थ रहें और आप इसी मिजाज, इसी तबीयत में रहें। आप जैसे हैं हम सबों को बहुत प्रिय हैं। हम अपनी मंगलमय कामना करते हैं कि आप स्वस्थ रहें। हम सबों की दुआ और प्रार्थना आपके साथ है। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद आज़ाद जी। हम कैसे आपको पॉलिटिकल कह सकते हैं? हमने कहा आप पॉलिटिकली करेक्ट हो।
जैसे आपने अपने विचारों और भावनाओं को आज़ाद करते हुए श्रीधर सर के लिए प्रार्थना की है, उसमें हम सब शामिल हैं। और हमारी विल पावर इतनी ज़्यादा थी कि सपन चौधरी साहब की फ्लाइट वहाँ पे रही होगी, लेकिन आपके पाँव बरबस ही SM जोशी सभागृह की तरफ आपको ले ही आए। आपने जिस प्रेम का जिक्र किया वो और कुछ नहीं, यही है, और यही करिश्मा है हम सबके विल पावर का। धन्यवाद, बिल्कुल टाइमिंग संभाल के आने के लिए, इसी तरह आते रहिए। हवाई आइलैंड जो होते हैं उनके बारे में एक ऐसा कहते हैं कि एक बार अगर आदमी वहाँ पे आता है और वहाँ की रेत अपनी जूतों में लेकर जाता है तो बार बार वापस आता है। SM जोशी सभागृह के धूल के कुछ कण आपके भी जूतों में आज लगने वाले हैं। तो वी लुक फॉरवर्ड दैट व्हेन गुरु पूर्णिमा इज देयर, परहैप्स यू आर गोइंग टू कम बैक एंड ब्लेसिंग तो बनते ही हैं। आज़ाद जी के लिए बहुत बहुत तहे दिल से शुक्रगुजार हैं हम। यानंतर मित्र हो, मी विनंती करते वसंत काका मराठे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी। सर्व मान्यवरांना वंदन करून मी फक्त 2च मिनटं बोलणार आहे। आनंद सिद्धांचा माझा परिचय स्टेट बँकेमुळे झाला आणि स्टेट बँकेतनं जेव्हा आम्ही एकाच ऑफिसला होतो त्यावेळेला त्यांनी मी हार्मोनियम वाजवत असे, तर ते म्हणते तुम्ही हार्मोनियम वाजवता तर माझ्या क्लासवर येत जा आणि तुम्ही माझ्याबरोबर नगमा धरायला बसा। फार अवघड होतं ते, कारण मला कधी सवय नव्हती ती। कधी 15, कधी 16, कधी 16.5, कधी 17 असं काही होत असे। पण त्यांनी अत्यंत नेटाने मला 4-4चे खंड नेऊन तरी त्याला लहरा कसा वाजवायचा हे त्यांनी मला शिकवलं। म्हणजे ते माझ्या तबल्यातले माझे गुरु आहेत ते थोडक्यात। आणि त्यांच्या सहवासामुळे किंवा त्यांच्याबरोबर मी वाजवत असल्यामुळे मला अनेक लोकांबरोबर वाजवायची संधी मिळाली। त्याच्यात आमचे भरतचे वडील बलवली, डॉक्टर मोठे, अशा अनेक तबलजींबरोबर मी पुढे कार्यक्रम केले, त्यांच्याबरोबर मी साथी केल्या। तर तबल्यातले ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्या सहवासात मला नेहमीच आनंद मिळालेला आहे। म्हणजे संगीताचा आनंद, तबल्यातला आनंद, मुख्य म्हणजे तबल्यातला आनंद त्यांनी मला कसा घ्यायचा हे शिकवलं। आणि आज त्यांच्या या 80व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त मी त्यांना सुयश, दीर्घायुष्य आणि उत्तम प्रकृतीची ईश्वराजवळ प्रार्थना करतो। धन्यवाद। माझे मित्र आनंदराव सिधे यांचा 80वा वाढदिवस 25 तारखेला साजरा करण्यात येत आहे आणि मी त्याला इथे हजर नसल्यामुळे माझे त्यांच्याविषयी काय विचार आहेत ते सांगावं असं मला वाटतं। बऱ्याच लोकांना आनंदराव हे फटकळ आहेत असं वाटतं आणि माझाही तसाच संबंध होता। पण गेल्या 25 वर्षामध्ये माझ्या असं लक्षात आलं की ते फणसासारखे आहेत, बाहेरच्या बाजूनं काटे आणि आत अतिशय गोड, आणि मला त्या गोडपणाचा अनुभव जास्त आलेला आहे। सर्वात त्यांची खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शब्दाला पक्के आहेत। म्हणजे त्यांच्याकडे एखादी गोष्ट आपण मागितली किंवा विचारली आणि त्यांनी त्याविषयी काही करतो म्हणून सांगितलं तर ते 2 दिवसात त्याचं उत्तर किंवा त्याच्याचा जे काही काम असेल ते केलं जातं। आणि हा आपल्याला अनुभव जास्त करून येत नाही। लोक म्हणतात हो करू,
नंतर म्हणतात आम्ही विसरलो वगैरे. पण आनंदरावांच्या बाबतीत तसं काही होत नाही. दुसरं म्हणजे त्यांचा तबल्यावरचा जो प्रेम, तबल्यावरचं जे प्रेम आहे ते तुम्हाला असं कुठे दिसणार नाही. त्यांनी बरंचसं तबल्याविषयी माहिती गोळा केलेली आहे, रेकॉर्डिंग्स गोळा केलेली आहेत आणि अजून सुद्धा दर दिवशी 2-3 तास तरी त्याच्यावर तिथे ऐकण्यात घालवतात. तर त्यांच्या जवळ जे लोक आहेत आणि ज्यांनी त्यांच्याकडे शिक्षण घेतलं आहे त्यांचा खूप खूप फायदा झालेला आहे. त्यांच्या घरामध्ये गेलं की जे आदरातिथ्य होतं त्याला जोड नाही. त्यांच्या पत्नी आणि घरातली इतर मंडळी सुद्धा अतिशय प्रेमाने आदरातिथ्य करतात. असं कधी झालेलं नाही की त्यांना वाटतं की हा कशाला आला. मी ज्या वेळेला जातो त्यावेळेला माझा अतिशय प्रेमाने आदरातिथ्य होतो. आनंदरावांना भरपूर आयुष्य मिळावं आणि ते आनंदात राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. पंडित आनंद शिधे हे पंडित आनंद शिधे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जरी असतील तरी ते माझे मित्र असल्यामुळे मी आनंदच म्हणेन. आणि आनंदाची आणि माझी मैत्रीचं माध्यम हा माझा चुलत भाऊ प्रभाकर देशपांडे होता. आनंद आणि प्रभाकर दोघे जण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मुंबईला नोकरीला होते आणि दोघांची कॉमन जी आवड होती ती तबला होती. त्याच्यामुळे दोघांची घनिष्ठ मैत्री होती. दुसरं कारण हे की दोघे जण खूप गप्पिष्ट. दोघांजवळ संगीताच्या गप्पांचा बँक होती. आणि त्याच्याशिवाय आनंद म्हणजे खूप उदारपणा हे आणखीन आनंदाचं वैशिष्ट्य. कोणी तबलावादक गेला तर त्याच्यासाठी आपलं पाकिट रिकामं करण्याची त्यांची नेहमी तयारी असायची. त्यांनी थिरकवा खासाहेबांच्या वादन शैलीवर विशेष प्रेम केलं. कैलासवासी बापू पटवर्धन हे त्यांचं आणखीन एक श्रद्धास्थान होतं. बापू पटवर्धनांनाही थिरकवा खासाहेबांनी शिकवलं होतं आणि थिरकवा खासाहेबांच्या शैलीमध्ये जी नादमयता आहे ती बापूंनी टिपली होती आणि ती आत्मसात केल्यामुळे बापूंचे जितके विद्यार्थी होते ते सर्व नादमय तबला वाजवतात. आनंद यांनी सुद्धा बापूंकडे सुद्धा शिकले. ते थिरकवा खासाहेबांजवळही शिकले आणि तबला वादकांची खूप सेवा केली. बँकेमध्ये तुम्हाला माहित आहे की फार काम असतं. सकाळपासून रात्रीपर्यंत आकडेमोड करावी लागते. तरी सुद्धा त्याच्यातनं वेळ काढून शनिवार रविवार किंवा केव्हाही रात्र बेरात्र न बघता ते नेहमी तबलेवाल्यांच्या सोबतीला असायचे आणि कोणालाही काही अडचण असली तरी आनंद मग तयार नेहमी मदतीला. मला आठवतं की निजामुद्दीन खान साहेब हे त्यांचे मित्रवत होते आणि निजामुद्दीन खान साहेबांचा तबला आनंदला खूप आवडायचा. तेव्हा निजामुद्दीन खान साहेबांना कधीही कुठल्याही प्रकारची अडचण आली, विशेषतः आर्थिक अडचण, म्हणजे ते आनंदकडे जायचे आणि आनंद सहर्ष ती अडचण सोडवायचे. माझा त्यांच्याशी माहीत नाही, मला असं वाटतं कमीत कमी 25-30 वर्षांचा तरी कमीत कमी परिचय आहे. आता ते 80व्या वर्षामध्ये पदार्पण करणारे मार्चमध्ये आणि त्यांचे शिष्यवर्ग आणि त्यांचे चाहते हे थिरकवा खासाहेबांच्या पुण्यतिथीला त्यांचाही सत्कार करणार आहेत असं मला कळलं. तर आनंदला मी काय म्हणू शकतो, खूप खूप निरोगी राहा, खूप वर्ष जगा आणि जसा आम्हाला आनंद दिला, आम्हाला हसवलं तसं नेहमी हसवत ठेवा. धन्यवाद. नमस्कार, मी शौनक जितेंद्र अभिषेकी. पंडित आनंद शिधे म्हणजे आमचे शिधे काका
यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आज मला इथे 2 शब्द 2 वाक्य बोलायची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. शिदे काकांचा आणि आमच्या अभिषेकी परिवाराचा संबंध आमच्या वडिलांपासून आहे आणि आजही माझी दोस्ती त्यांच्या मुलाबरोबर असल्यामुळे हा संबंध टिकून आहे. मला असं वाटतं की पारंपरिक तबला, विशेषतः उस्ताद अहमदजा तिरखवा खां साहेब आणि उस्ताद निजामुद्दीन खां साहेब या परंपरेतला तबला, जी काही निवडक विद्वान लोक आहेत ज्यांनी त्याचा अभ्यास केला आणि ते वाजवू शकतात, त्याच्यामधलं एक नाव, अग्रेसर नाव म्हणजे पंडित आनंद काका शिधे. तो तबला आणि त्याचं पावित्र्य राखण्याचं काम शिधे काकांसारख्या लोकांनी केलेलं आहे आणि आज पुण्यामध्ये या तबल्याचा, या विद्येचा ते खुल्या हस्ते मोठ्या मनाने प्रसार आणि प्रचार करतायत. ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. एक कलाकार म्हणून तर त्यांच्याशी माझा संबंध आलाच, जरी मी खूप ज्युनियर आहे त्यांना आमची पिढी गुरुतुल्य आणि गुरुस्थानी मानते आणि आम्ही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. कारण तबल्याची श्रीमंती घेऊन फिरणारा हा एक सच्चा कलाकार आहे आणि आज 80व्या वाढदिवसानिमित्त खरं मला तिकडे हजर राहायचं होतं, या आनंदात सहभागी व्हायचं होतं, पण काही कामामुळे, आमच्या व्यस्ततेमुळे मला येता येत नाही. पण माझ्या हृदयाने मी तिकडेच आहे आणि ईश्वर त्यांना अशीच चांगली तब्येत आणि त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पिढीवर राहावा आणि त्यांच्या हातून असाच तबल्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आनंदजी नमस्कार. तुमच्या 80व्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्याकडून अनेक नवोदित तबलावादक मार्गदर्शन घेत आहेत आणि ते तसंच त्यांना मिळो आणि तबल्याची उन्नती हो या इच्छा मी व्यक्त करतो. धन्यवाद. Namaskar. My name is Anish Pradhan and I have been a student of tabla for the past several decades. I would like to wish Pandit Anand Shidhe ji for his 80th birthday. My respects and pranams to him on this occasion. I have seen Pandit Anand Shidhe ji since my childhood, and I have always been full of admiration for his love and respect for traditional tabla solo repertoire. He has been passing on this legacy to his disciples and has been encouraging students of tabla like me. I'm sure that for several years in future, he will continue to pass on this legacy to all of us, and that we will all benefit from his guidance and scholarship. Thank you very much. Namaskar. आनंद सिद्धे आज 80 वर्षाचे होत आहेत. त्यांचे नातेवाईक, त्यांची मित्रमंडळी, त्यांचे तबल्याचे शिष्य एकत्र येऊन त्यांचा 80वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यावेळी मी पुण्याबाहेर असल्यामुळे या कार्यक्रमास जाऊ शकत नाही. आनंदजी बरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. खूप म्हणजे कदाचित 30-35 वर्षापूर्वी तबल्याची साथ करण्यास आनंदजी माझ्याकडे येत असत. त्यावेळी आम्ही रोजच रियाजाला बसत असो. माझ्याबरोबर 3 कार्यक्रमात त्यांनी तबल्याची साथ केल्याचे मला आठवते. त्यापैकी 2 कार्यक्रम लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे झाल्याचे पण मला आठवते.
मधल्या काळात आमच्या भेटी झाल्या नाहीत. 3 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला आणि बऱ्याच वर्षानंतर त्यांच्याशी फोनवर बोलून मला खूप आनंद झाला. त्यांचा 80वा वाढदिवस खूप थाटामाटात साजरा होईलच. या पुढील त्यांचे आयुष्य आरोग्य संपन्न, आनंदाचे आणि संगीतमय जावो याच माझ्या शुभेच्छा. नमस्ते आनंदजी. आता मी विनंती करणार आहे आदरणीय अरुण कशाळकर यांना. नमस्कार. माझा आवाज बसलाय थोडा, पण प्रेम गप्प बसू देत नाही. त्यामुळे मी बोलतोच आहे. आनंदाची माझी आठवण काय आहे ते सांगतो. एकदम जबरदस्त आठवण. एकदा माझं त्याचं भयंकर भांडण झालं, पण एक मला नक्की आठवत नाही भांडण्याच्या आधी मला स्टेट बँकेत नोकरी लागली होती की भांडण्याच्या नंतर लागली होती हे माहीत नाही. पण तुम्हाला स्पष्ट मी त्याचं प्रेम कसं असतं ते सांगायला मी तुम्हाला मुद्दाम भांडलो होतो हे नक्की आहे. पण आनंदामुळे मला स्टेट बँकेत नोकरी मिळाली हे लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या आयुष्यातला कितीतरी मोठा वाटा आनंदाचा आहे आणि सगळ्यांसाठीच आनंदाचा आहे. त्याचं नावच आनंद आहे हे मला नंतर पण पटलेलं आहे. त्याच्या वडिलांपासून तिथे घरी जातच होतो, कारण डोंबिवलीला आम्ही सगळे काय डोंबिवलीला छोटं कुटुंब होतं तेव्हा. सगळे गाणे वाजवणारे याची आम्ही किती मित्र होतो एकत्र. डेगवेकर होते, ते आमचा अवसरे म्हणून मित्र होता, असे खूप होते. सगळे सगळ्यांना व्यवस्थित ओळखत होते, प्रेमाने राहत होते त्या काळी. आता हल्लीचं माहीत नाही. हल्ली गाणाऱ्यांचं प्रेम किती असतं ते मला माहीत नाही, ते फारसं अनुभवत नाही. मी थोडं थोडं अनुभवतो. पण ती मैत्री आजपर्यंत आमच्या दोघांच्या मनात इतकी पक्की आहे की ते मला त्यांच्या शिष्यांनी ते आमंत्रण पाठवलं, पण आनंदाने मला विचारलं तू येणार आहेस का. त्याच्या आधीच सांगितलं की मी याचं केव्हाच ठरवून टाकलेलं आहे कळल्याबरोबर, कारण हे मला घरगुती या वहिनींना माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद होतो आहे. आणि दुसरं म्हणजे योगायोग कसे असतात किंवा पूर्वसंचित किंवा पूर्वसुकृत काय म्हणतो हे कदाचित दोघांच्याही बाबतीत सारखं आहे असं मला वाटतं. यांच्या घराच्या बाजूला गजाननबुवा राहायला आले. नंतर 15 वर्ष होते. यांनी घर बदललं, त्यांनी पण घर बदललं नंतर. पण ते ठरलेलं होतं की दोघं जवळ राहतील म्हणून गजाननबुवा यांच्या घराच्या बाजूला राहायला आले. हे एक. खासाहेब पहिल्यांदा कसे भेटले मला माहीत नाही, पण गजाननबुवांचे चिरंजीव जे होते नारायण, तेरवखा खासांकडे शिकले होते. आनंदा पण बुवांच्या घरी कायम यायचा, मी पण तिकडेच असायचो. त्याच्यामुळे नारायण पण आमचा मित्रच होता. ते अप्रत्यक्ष खासाहेबांचे संस्कार आमच्या दोघांवर. मला सुद्धा तबला सगळ्यात जास्त आवडतो त्याचं कारण असं आहे, तबल्याचे असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार झालेत. मला एकदा योगेश समसींनी विचारलं तबल्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कसे आलात. हे पण सांगण्यासारखं आहे. तबले के कार्यक्रम में मैं जाता हूँ अक्सर, ये भी बताना चाहता हूँ. आप कल भी तो थे. हाँ करके ही तो वही बता रहा हूँ. काल सुद्धा मी मुंबई मुद्दाम आलो यांच्या प्रोग्रामला, मला ऐकायचं होतं. तर मला तबला कळतो किती हा भाग वेगळा आहे, पण आवडतो 100% एवढं काय. म्हणजे अक्षर कळत नाही. तर मग काय झालं, गजाननबुवा कसे भेटले ते सांगतो. म्हणजे आनंदाला खासाहेब कसे भेटले ते आनंदाने सांगावं नंतर. मी नागपूर रेडिओला नोकरी करत होतो तेव्हा गजाननबुवा ते इन्स्पेक्शनला आले एकदा, आणि कोणीतरी माझी ओळख करून दिली की हा पण गाणं शिकतो. तर बुवा आपल्या पद्धतीनुसार म्हणाले की आले मुंबईला तर या. पण त्यांना हे कळलं नसेल की त्यांचं आलात म्हणजे या आहे इतकं पक्क की मी पकडूनच ठेवणार त्यांना. योगायोगाने मी तिकडे आलो
आत्ता तुम्हाला योगायोग आणि पूर्वसुकूट सांगतो त्याच्याबद्दल. मला कोणीतरी, मी ठरवलं होतं की मुंबईला गाणं शिकायला जायचं. त्याच्यानंतर कोणीतरी एक चिठ्ठी दिली. तो पत्ता होता की माझ्या बहिणीकडे जा आणि पेईंग गेस्ट म्हणून राहा. तो पत्ता नेमका डोंबिवलीचा होता, जिथे गजानन बुवा राहत होते. आणि मला कळल्याबरोबर मी डोंबिवलीला गेल्यावर 3ऱ्या दिवशी गजानन बुवांच्या घरी गेलो आणि 4थ्या दिवशी शिकवणी सुरू झाली. म्हणजे खरी तर त्याच दिवशी झाल्यासारखी, पण त्या दिवशी त्यांचं मी गाणं ऐकलं आणि मनात असं अर्धवट होतं की ह्यांच्याकडे कदाचित शिकावं. पण त्यांचं ते छायानटचे करत हो ही सम फक्त मी ऐकली आणि त्याच्यानंतर कान पकडले की आपल्याला किती 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 शिकायचं आहे. ते उद्यापासून हेच गुरु आहेत आपले. तर हा त्यांच्या पहिल्या गाण्याचा परिणाम माझ्यावर झाला, पहिल्या समेचा माझ्यावर परिणाम झाला. हे सगळं आपलं पूर्वसंचित आहे. योगायोग पण असाच असतो की मी डोंबिवलीत आलो, तशीच आनंदाची भेट झाली. योगायोगनी सगळे एकत्र होतो. मग आई वडील सगळे ओळखीचे झाले आणि मी त्याच्या घरी जायला लागलो. भरपूर वेळा गेलेलो आहे पूर्वी. आत्ता ते पुण्याला येणं कमी होतं. तर त्याच्यामुळे आमची ते घट्ट मैत्री असल्यामुळे मी आलेलोच आहे. मला खूप आनंद आहे. योगायोगाने त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठाच आहे. त्याच्यामुळे लहान भाऊ मोठा झालेला पाहणं सुखाची गोष्ट असते. एवढं बोलून संपवतो. धन्यवाद मित्रहो. इतकं मान्यवर आणि सर्वांना माहीत असलेलं नाव असलं की सूत्रसंचालक करणाऱ्या व्यक्तीने परिचय करून देत बसणं थोडंसं औद्धत्याचं दिसलं असतं, म्हणून मी कष्काळांविषयी आधी काही बोलले नाही. पण हे ऐकल्यानंतर किती व्यक्तींचे आणि किती गुरूंचे संस्कार घेऊन त्यांनी त्यांची कला सिद्ध केली आहे ह्याची आपल्याला कल्पना आली असेल. रसदास या नावाने 150हून अधिक बंदिशी त्यांच्या नावावर जमा आहेत आणि त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि विलायत हुसेन खान साहेबांच्या रचनेतलं सौंदर्य तत्व हा प्रबंध त्यांनी प्रकाशित केलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट. जाता जाता मला सांगितल्याशिवाय राहावे ना म्हणून सांगते, पण त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते. आणि आता आदरणीय आनंद सिधे सरांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती करते. हॅलो, नमस्कार. योगायोगावर माझा फार विश्वास आहे. अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात की तुमचं जीवनच पलटून जातं. 1956-57चा सुमार होता. मी डोंबिवलीत राहतो, त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो. माझ्या शेजारच्या वाड्यामध्ये एक गवई राहायला आले. ते होते पंडित गजानन बुवा जोशी. आणि तेव्हापासून तो सिलसिला चालू झाला की गजानन बुवा, ते त्यांची 3 मुलं, 3 मुली, आई वडील, 2-3 शिष्य, या 3 खोल्यात राहत होते, 10-12 जण. आणि सकाळ संध्याकाळ तिथे गाण्याशिवाय दुसरं काही चालायचं नाही. त्यामुळे गुरुने कसं शिकवावं हे मला बघायला मिळालं आणि शिष्याने कसं शिकावं हेही मला बघायला मिळालं. त्याच्यामध्ये गजानन बुवा हे व्हायोलिनिस्ट म्हणून त्या काळात जास्त प्रसिद्ध होते. अत्यंत लयदार, मोठे मोठे तबलावादक त्यांच्याकडे यायचे. 8-8, 10-10 दिवस राहायचे. कार्यक्रमाच्या आधी रियाज करायचे आणि मग मैफलीला जायचे. आजकालच्या सारखं नाहीये की असं मग हलवले की तबलजी सुटला, त्याने 10-15 आवर्तन वाजून की परत ठीक आहे, पण हा सुरू परत. तसं त्यावेळेला ते कोणत्याही मात्रेवर न सुरू व्हायचे. आणि त्यामुळे शेख दाऊद खा साहेब, सामता प्रसाद, फिरखा खा साहेब, बनारसचे अनेक तबलजी, नंतर मुंबईतले विनायकराव घांगरेकर, हे सगळे लोक कायम त्यांच्याकडे असायचे. आणि ते डोंबिवली एवढं छोटं गाव होतं की असा घरासमोर त्यांचा एक ओटा होता. त्या ओट्यावर ते संध्याकाळी 4 वाजता रियाजाला बसायचे. आणि हे मोठे मोठे तबलावादक, त्यांना लोकांना माहीतही नसायचं की हे कोण कोण मोठे मोठे वाद होत आहेत.
त्यामुळे मला खासाहेब आले. नारायणनी पहिल्यांदा महम्मद अली खासाहेब म्हणून तिरखवांचे जावई, त्यांचा गंडा ब्राह्मण सभेत बांधला डोंबिवलीच्या. त्यावेळेला एक मोठं स्थळ म्हणून ब्राह्मण सभाच होती डोंबिवलीत, त्यालाही मी हजर होतो. नंतर एक 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 गोष्टी मला उलगडत गेल्या की खासाहेबांच्याकडे खासाहेब आले. नारायणने सांगितलं खासाहेब आलेत बघ. मग त्यांच्याशी माझी ओळख झाल्यानंतर आमची दोस्तीच जमली माझ्या स्वभावामुळे. आणि नंतर मला लक्षात आलं की ह्यांच्या पोटात शिरल्याशिवाय हे कोणाला काही देत नाहीत. आणि मग माझी ती दोस्ती झाली. मी शेवटी त्यांचा एस्कॉर्ट झालो की त्यांना कुठेही जायचं असलं आनंदा को बुलाव. मग आनंदा त्यांना सगळी, कारण बाकीच्यांना परवडत नसायचं, त्यांना टॅक्सीत घालून फिरायला न्यायचं सगळीकडे. त्यामुळे ते माझ्याशी चांगली हे झाली. त्यांच्या फॅमिलीशी म्हणजे पडदा बिडदा माझ्यासाठी नव्हता. आनंद आहे आपणा म्हटल्यावर काही भानगड नसायची. मग खासाहेबांच्या बरोबर बरेच दौऱ्यावर मी गेलो. त्यांना जवळनं बघता आलं. मला आश्चर्य वाटायचं की एक तीनताल ताल, त्याच्यावर हा माणूस आज 90 वर्ष काढली त्यांनी. दुसरे कुठले ताल वाजवायच्या भानगडीत ते पडलेच नाहीत. की तीनताल म्हणजे तीनताल. आणि आम्ही त्यांचे शेकडो कार्यक्रम ऐकायला मिळाले. त्यांच्या उतार वयामध्ये तर आम्ही असं करायचो की आता काय त्यांना कुठे जावत नाही. तर अरे आज तुझ्याकडे बसूया ना, खासाहेबांना बोलूया. हे पटकन 15-15, 20-20 रुपये काढून आम्ही 400-500 रुपये त्यांना द्यायचो. आणि त्यांना लक्षात यायचं की ही पोरं आपल्यासाठी काहीतरी करतात. सगळे ब्राह्मणच जमा झाले होते त्यांच्याकडे. लालजी गोखले होते, मी होतो, मोघे होता, अनेक जण, सगळे ब्राह्मण. आणि मग त्यांच्या पोटात शिरल्यावर ते एक एक गोष्टी द्यायला लागले, नाही तर ते द्यायचे नाहीत. हे माझ्या लक्षात आलं. आणि मग जास्तीत जास्त त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचो. म्हणजे इतकं की ते मला आनंदा तू मेरा बेटा आहे म्हणायचे. सगळं घरातल्या गोष्टी मला सांगायचे. एक दिवशी भुसावळला कार्यक्रम होता. मधु जोशीचं व्हायोलिन आणि नारायण साथीला. आम्ही खासाहेबांना सांगितलं 3 दिवस आधी या, जरा आराम करो और हे करे. कार्यक्रमाचा दिवस उजाडला तरी ते आले नव्हते. भुसावळला सगळ्या गाड्या रात्रीच येतात, हे वैशिष्ट्य त्या भुसावळचं. मग नारायणला म्हटलं तू मधुबरोबर वाजवायला बस, मी स्टेशन अटेंड करतो. रात्री 10-10:30 वाजता एक गाडी आली. मला एकदम आवाज ओळखीचा वाटला. अबे उसे हात मत लगाव. त्यांच्या तबल्याच्या बॅगेला कोणी हात लावलेला चालायचा नाही शिष्यांशिवाय. मग त्यांना घेऊन मी खाली उतरलो, टांग्यात बसलो. आणि ते जिथे गेस्ट हाऊसमध्ये आम्ही उतरलो होतो, सांगायची गोष्ट अशी, आनंदा मतलब जी खासाब, आसमान में अगर तारे नहीं होते तो सुना सुना लगता है. मतलब हाँ बिल्कुल सही करे. अबे समुन्द्र में मछली नहीं होगी तो वो भी सुना सुना लगता है. मतलब ये भी ठीक है. अबे तू समझा नहीं, मेरा घर सुना सुना हो गया है. त्यांची बायको वारली होती. आणि मला काही कळेना का, आणि तो म्हातारा माझ्या खांद्यावर डोकटून रडत होते. आणि मी नुसतं पाठीवरनं हात फिरवत होतो. एवढं करून आम्ही त्या गेस्ट हाऊसला पोचलो. म्हणाले प्रोग्राम कब है. म्हटलं खासाब छोड़ो कल बजाओ आप. अबे उसके लिए तो मैं आया हूँ. आणि लगेच त्यांची ॲटची काढून त्याचे मेकअप सगळा केला. आणि भुसावळच्या आम्ही त्या हॉलमध्ये, पाण्याच्या टाकीवर हॉल होता ते,
यांना घेऊन गेलो मी हॉलपर्यंत. हे माझा हात धरून चालत होते. हॉलच्या दरवाजामध्ये त्याने असा हात केला, मला बाजूला केला, टकाव टकाव करत म्हातारा स्टेजवर जाऊन बसला. सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि 2 तास तबला वाजवला. कुठे थकावट वगैरे काही नाही. हे सगळं मला त्यांच्याकडनं बघायला मिळालं. रियाज ते कसा करायचा अनेकदा आम्ही बघायचो. थकलेले असायचे, सिगरेट विड्या ओढत त्यांचा रियाज चालू असायचा. आम्ही सांगायचो खासाब जरा अभी आज आराम करो कुछ दिन, अभी किसी को भी मत बोलो, बात पहुंच जाती है. आज तुमने बोला कल उसने सुना असं करत दुनिया को मालूम हो जाते ते रखो आजकल नहीं बजाते करके, इसलिए ऐसा मत करो. आणि मग त्यांच्यामुळे मला खूप गोष्टी बघायला मिळाल्या. खासाहेब 76 साली गेले. त्याच्या आधी मला म्हणाले, आनंदा बेटे तूने मेरे लिए इतना किया है ना, अल्लाह तुझे 10 गुना देगा. असा आशीर्वाद त्यांच्याकडनं मी घेतला. हेतू काही नाही, पण फक्त सेवा करायची ह्यांची वास. त्यांना काय हवं नको ते द्यायचं. त्याच्यानंतर आमचे निजामुद्दीन खां साहेब ते पण तिथे यायचे. त्यांच्याकडेही भरपूर शिकायला मिळालं. आता एकच शेवटची आठवण सांगतो. 76 साली खासाहेब गेले. 77 साली मी, गायतोंडे, लालजी आम्ही सगळेजण बसलो होतो. अरे खासाहेबांची पहिली पुण्यतिथी आली, कोणाला बोलवायचं? तर कोणतरी म्हणाला झाकीर छान वाजवतोय. तेव्हा झाकीर होता 18-20 वर्षाचा, त्यालाच बोलवूया. मग सगळ्यांनी मला सांगितलं, आनंदा तुला माहिती आहे त्याचं घर? म्हटलं माहिती आहे. तू जा ठरवून ये. मी गेलो. आनंदा भाई आओ, कैसा आना हुआ वगैरे. मग सांगितलं ऐसा ऐसा इसलिए मैं आया हूँ. तर त्याने लगेच त्याच्या असिस्टंटला बोलवलं, डायरी बघायला लागला. देखो मैं परसू पॅरिस जा रहा हूँ असं करतो. पहिले 2 महिन्याचं वाचायला लागला. तर मला लक्षात आलं की हे गडबड करतोय. मी त्याला म्हटलं, जाकीर भाई हमारी तारीख तय हो गई है 13 जनवरी, आप उसी दिन फ्री है तो बोलो. हाँ मग त्यांनी लगेच ते आपल्या असे हाँ ॲड्रेस दे दो. सांगितलं सागर मंदिर MV भिडे. आणि सांगतो तो मला त्याच्या वेळेला आंबेसडर गाडी होती, तो घेऊन आला. 1.5-2 तास तबला वाजवला आणि निघून गेला. काय देणं घेणं काही नाही. म्हणजे पहिली बरसी झाकीरनी वाजवली आमच्या ह्याच्यात. मला वाटतं खूप बोललो मी. मला बोलण्यासारखं खूप आहे, आठवणी इतक्या आहेत, पण आता थांबतो मी. अच्छा, धन्यवाद सर. मी आता सौभाग्यवती हेमा मोडक यांना विनंती करणार आहे आपल्या सर्वांच्या वतीने शैला काकूंचा गौरव करावा. आणि यानंतर आपण एक 15 मिनिटाचं मध्यंतर घेणार आहोत, थोडीशी विश्रांती.